वाड़ी पुलिस थाना की टीम ने महज 48 घंटे के अंदर चोरी का मामला सुलझा लिया है। यह घटना दौलामिट्टी इलाके की है, जहां चोरों ने एक घर का ताला तोड़कर नकदी और सोने चांदी के गहने चुरा लिए थे। चोरी गए 68,000 रुपए के सामान में से 62,848 रुपए का मुद्देमाल पुलिस ने बरामद कर लिया है। इस कार्रवाई में पुलिस ने 19 वर्षीय करण उर्फ क्रिश राजकुमार पाल और एक नाबालिग आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपियों के पास से सोने की चैन, अंगूठियां, नकदी और सिक्के बरामद किए हैं। यह कार्रवाई वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेश तटकरे और उप निरीक्षक अमित बंडगर के मार्गदर्शन में की गई। फिलहाल पुलिस ने आरोपियों पर मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। सर स्टार्ट। नमस्ते। वाडी पोलीस स्टेशनमध्ये 21 तारखेला एक घरफोडी झाला होता। ते 22 तारखेला आम्ही रजिस्टर केलेली आहे। तो ते घरफोडी जे घरात झालेली आहे ते एक बंतेजी होता। तो त्यांच्या घरमध्ये ते त्यांची बौद्ध विहारमध्ये जे यूज करतात ते असं सामान होता आणि काहीतरी कॉइन्स ते त्यांच्या दानपेटीमध्ये होता आणि दुसरा एक श्रीलंकन करन्सी असा मिळून अराउंड 63,000 पर्यंत त्यांचे साहित्य होता। ते आम्ही गुन्हा 22 तारखेला इमिडिएटली दाखल केलेली आहे। त्याच्यानंतर आमच्या वाडी टीम आहे ना, PI तटकरे साहेब, PSI अमित बंडगर आणि त्यांची टीम जे आहे त्यांनी 2 दिवसमध्ये डिडक्शन त्याच्यामध्ये दाखवलेली आहे। आम्ही 100% रिकव्हरी केलेली आहे। तुमच्या समोर ते जे दिसतात सगळे आमच्या रिकव्हरीमध्ये दिसतात। तो याच्यामध्ये विशेष हे होता की CCTV कॅमेरा असा काहीच नव्हता, पण आमच्या जे फील्डमध्ये जे खबरी होता त्याच्यामध्ये आमच्या डिटेक्शन झालेली आहे ना। एक चांगला काम झालेले आहे। सगळे काम आम्ही आमच्या माननीय CP सर, जॉइंट CP सर, ॲडिशनल CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे। काय आवाहन करणार सर आपण जनतेला? मी लोकांना हे आवाहन करणार की आपण हे घरफोडीच्या प्रकारमध्ये आम्ही खूप चांगला डिटेक्शन आता रिसेंटली आमचे झालेली आहे वाडी पोलिसांची आणि झोन 1 मध्ये पण मी आवाहन करतो की ते तुमच्या CCTV असणं खूप गरजेचे आहे लोकांच्या। आपण जेव्हा तुम्ही घर लॉक करून बाहेर जाता त्या टायमाला घरफोडीचा चान्स जास्त असतात। तुम्ही थोडंसं तुमच्या नेबर्सला जेव्हा तुम्ही जाता तुम्ही नेबर्सला प्लीज इन्फॉर्मेशन देऊन थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी चेकिंग CCTV लावून त्याच्यामध्ये आमच्या काहीतरी झाला तरी आम्ही डिटेक्शन करू शकतो।